शतरक्षण लाजबाब आणि तिथं 2 धावा संघासाठी वाचवल्या जातील. शतरक्षण अतिशय लाजबाब होताना पाहायला मिळालं. आकाश काळे आपण पाहतोय त्या ठिकाणी शतरक्षण करताना पाहायला मिळालंय. तिकडे आकाश काळे, इकडे आकाश शिंदे. हो, यावेळेचा चेंडू मात्र अतिशय सुरेख टाकला जात आहे. कृष्णाला चेंडू समजू शकणार नाहीये. चेंडू डॉट असेल, चेंडू निर्धाव असणार आहे. धापल्याकरती धावसंख्या आपण पाहतोय जी आहे ती 9 धावा. षटक क्रमांक पहिलं प्रथमेश गोसावी याच्यावर पण अजूनही चालू असलेलं आपल्याला पाहायला मिळते. आणि या दरम्यान चेंडू हवेत आहे. पाहिचंय शतरक्षक कोणता पोहोचणार. पोहोचलाय आणि इथं कृष्णाला परतावा लागेल. पहिला फलंदाज बाद. थँक्यू. नवीन फलंदाज आता कृष्णाच्या जागेवरती आपल्याला पाहायला मिळेल. रोहित ननवरे. अर्थात बबन. रोहित ननवरे म्हणलं तर कोणी ओळखणार नाही, पण बबन ननवरे नाव जर घेतलं तर कदाचित घरपोच आपल्याला पत्ता मिळेल. गोलंदाजी नको ती गोलंदाजी तो आता वैभव गोलंदाजी मार्फत आपल्याला जो पाहायला मिळतोय. टिंगरे सरकार धानोरी संघामध्ये आपण जर पाहिलं तर त्या संघाचा कॅप्टन विपुल खैरे, त्याचबरोबर कृष्ण पवार, दिलीप वर्मा, रोहन खरात, रोहित रणवरे, आता अगदी बबन रणवरे. हलक्या हाताने चेंडू. प्रयत्न खूप चांगल्या प्रकारे केला होता. धावबादचा प्रयत्न असेल. इथं संधी मात्र गमावली जाते. बबनला जीवदान मिळतंय. एक सिंगल येईल आणि एका सिंगलच्या रूपाने धापलक पुढे जाऊन पोहोचेल. दुहेरी अंकात धावफलक. धावफलकावर धावसंख्या 10 धावा. एक फलंदाज बाद. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये वैभव याच्या रोपणाची सुरू झालेले आहे. या संघात अगदी आपण पाहतोय सागर लिया, अर्थात सागर भोले, विजय खडके, राजेश सोरटे, अनुराग मोहिते, विशाल कांबळे, वजीर शेख. आणि या दरम्यान विपुलच्या फटक्यांसाठी माहीर मानला जातो. त्याच्या बॅटमधून आला एक सूर्यप्रकाशचा षटकार. या षटकाराच्या रूपाने धावफलक पुढे जाऊन पोहोचणारे संघाची धावसंख्या जी आहे ती 16 धावा. धावफलकावरती आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत 16 रन. 16 वरती धावफलक आहे. सिंहगड करंडक आपण पाहतोय जो या ठिकाणी जो आयोजित केलेला आहे. नगरसेवक आदरणीय हरिदास कृष्णा चरवड साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या क्रिकेटच्या स्पर्धा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. कुपूर्ण आयोजन नियोजन त्यांचं या ठिकाणी आपल्याला जे पाहायला मिळते. त्याचबरोबर त्यांचा असणारा जो काही बाकीचा मित्र परिवार आहे त्यांचे अथक परिश्रम या क्रिकेटच्या स्पर्धेला आपल्याला पाहायला मिळत आहेत. फुलटा चेंडू. इथं मात्र चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. धावफलक षटकाराने आणि चौकाराने पुढे झटपट वाढला जाईल. संघाची धावसंख्या 20 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. साल सुद्धा आपण जर पाहिलं तर आता 2020 हा जमाना आता मला वाटतं थोडासा सरत्या वर्षाकडे आपण निश्चितप्रमाणे वाटचाल करतात. गुडघाव निश्चितप्रमाणे जो टेकवला गेला होता. चेंडू बॅट वरती मिडल होऊ शकणार नाही. क्षेत्ररक्षण सुरेख असेल. एक धावील आणि एका धावसंख्येनंतर धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. तो आता
21 या धावसंख्येवरती एक फलंदाज कृष्णा याच्यावर पण जो बाद झालेला आपल्याला जो पाहायला मिळतोय. आदरणीय भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी साहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने ह्या क्रिकेटच्या स्पर्धा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. आणि एक चांगले कवी म्हणून त्यांच्या खूप साऱ्या देशभक्तीवरती असणाऱ्या कविता फेमस आहेत वाजपेयी साहेबांच्या. हो, या दरम्यान पहा बबनच्या बॅट मधून चेंडू लॉंग ऑफला हातात पोहोचलाय. फलंदाज बाद बबनच्या रूपानं दुसरा धक्का टिंगरे सरकारला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल तो आता दिलीप वर्मा. टायटल सॉन्ग हे आता प्रत्येकाच्या मनामनात कोरले गेलं पाहिजे. आणि कदाचित अगदी आपण पाहतोय त्याही गाण्याचा इतिहास आपल्यापर्यंत थोड्या वेळात पोहोचेल. या दरम्यान गोलंदाज स्पर्धेचा वैभव तयार. या दरम्यान चेंडू हवेत असेल पाहिजे क्षेत्ररक्षक खूप दूरवरती तिथं चेंडूची वाट पाहिली गेली. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला नाही. आणि इथं आपण पाहू मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक आता दुसरं जे संपले गेले. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती धावसंख्या 22 धावा आहेत. 2 2 2 2 हा अंक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 2 बाद 2 धावा या दरम्यान आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. 2 बाद 2 दुरी निश्चितप्रमाणे 22 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपल्याला धावफलकावरती धावसंख्या ज्या पाहायला मिळत आहेत. थंडीचा माहोल निश्चितप्रमाणे आपण पाहतोय खूप जोरदार थंडी गेली 2 दिवसापासून आपल्याला जी जाणवते. आणि तसा हा परिसर पाहिला तर हा परिसर थोडासा उंचीवरती निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे आणि आजूबाजूचा परिसर आपण जरी पाहिला तर इथं हिरवेगार वनराई आहे. त्यामुळे इथली जागेवरती जो इथल्या जागेवरती राहणारा माणूस थंडीमध्ये जास्त प्रमाणात पाहायला मिळतो. इथं थंडी थोडी जास्त पाहायला मिळते या परिसरात तरी. या दरम्यान चेंडू परत एकदा हवेत आणि इथं झेल सुटला. झेल दिलीप वर्माचा सुटलाय. एक सोपा असा झेल यावेळेस सुटला गेलाय. 2 अवघड झेल याच्या अगोदर झाले त्याच खेळाडूने घेतले आकाश काळेने. पण यावेळेस तिसरा झेल आकाश काळेकडून सुटला जातो. ही क्रिकेट आहे. अजावळे सरांचं आगमन झाले. सर तुमचंही मनपूर्वक स्वागत. 23 वरती दाबला या दरम्यान आपण पाहतोय प्रत्येकदा प्रथमेश रेवाचा प्रयत्न केला गेला होता. इथं आपण पाहूया क्षेत्ररक्षक चेंडूवरती स्वतः प्रथमेश येईल. त्या दरम्यान अगदी लेग बायचवर पण एक सिंगल येईल आणि एका सिंगलच्या रूपाने धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. तो आता 24 वरती धावफलक या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतो. 24 लॉस ऑफ 2 विकेट्स. प्रथमेश प्रत्येकदा पाहू 24 वरती धावफलक. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू आपण पाहतोय. परफेक्ट यॉर्क डिलिव्हरी प्रथमेश गोसावी याची. वास्तविक पाहता एक पुण्याचा रायझिंग स्टार म्हणून प्रथमेश गोसावीकडे पाहिलं जातं. वास्तविक पाहता गेली 2-3 वर्षापासून या गोलंदाजाने आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून त्याचं नाव त्याच्या परिसराचं नाव या पुण्याचं नाव रोशन केलेलं आहे. गेली 2-3 वर्षापासून याची गोलंदाजी बहरत चालली आहे. स्वतःला इम्प्रूव्ह करताना पाहायला मिळतोय. स्वतःचा स्टेटस निश्चितप्रमाणे निर्माण करतोय. या दरम्यान परत एकदा चेंडू हवेत असेल. आनंद चव्हाण डाऊन द बॉल. इथं विकेट. विपुल खैरे संघाचा संघनायक या दरम्यान बाद.
तिसरा धक्का बसला गेलाय विपुल खेर याच्या रूपाने. नवीन फलंदाज आता अनुराग मोहिते हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय. हाही खेळाडू गेली 2-3 वर्षापासून खूप मोठं नाव कमवताना पाहायला मिळतोय. अनुराग मोहिते संघ अडचणीत असला की अनुराग मोहितेने कित्येक वेळा फलंदाजी करत असताना आपल्या संघाला विजय मिळून दिलेला आहे. मोठी धावसंख्या अनुरागच्या बॅट मधून उभी राहिलेली. अनुराग मोहिते हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जो आलाय. पाहूया प्रथमेश या दरम्यान अगदी आपण पाहूया आनंद चव्हाण सुरेख क्षेत्ररक्षण धावबाची संधी आणि इथं फलंदाज वाचला गेलाय. नकारात्मक मान या दरम्यान आधी पंचांनी जालवली आणि आपण पाहतोय की या स्पर्धेमध्ये प्रत्येक डावात प्रत्येक संघाला एक एक रिव्ह्यू निश्चित प्रमाण आहे आणि इथं मला वाटतं कदाचित या विकेटसाठी इथं रिव्ह्यू घेण्याचा धोका पत्करला नाही कॅप्टन पप्पू रामगडेने. त्याचबरोबर अगदी प्रथमेश गोसावीने रिव्ह्यू मात्र आपण इथं घेतलेला पाहायला मिळाला नाही, तो राखून ठेवलाय. परत एकदा हलक्या हाताने चेंडू खेळून काढला जातो. अनुराग मोहितेच्या बॅटमधून क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला. एक धाव तर आली. दुसरीचा प्रयत्न होणार का? क्षेत्ररक्षण सुरेख केले गेले. एकच धाव धापलकेकडे पुढे जाईल. धापलकावरती धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धापलकावरती धावसंख्या 3-27 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अंकांचं गणित आणि या गणिताबाबत आपण चर्चा जर केली, ज्यावेळेस 2 षटकं संपली त्यावेळेस धावफलकावरती धावसंख्या 2 गड्यांच्या मोबाईलमध्ये 22 धावा होत्या. आता तिसरं षटक संपले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर या षटकात आल्या त्या 5 धावा आणि त्याच्यामध्ये एक लेग बाईज आहे. 4 धावा फक्त गोलंदाजाने खर्च केल्यात, झाल्या 27. 3 षटकं संपली. 3 फलंदाज बाद आहेत. 27 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि 3चा जो वर्ग आहे आता गणिताच्या बाबतीत निहाल बरोबर टुन्नू जो गोलंदाजी मार्कावरती आलाय. 3चा वर्ग 9 आणि 9ला 3 ने गुणलं की 27 धावा होतात. हे गणित आहे. 3 षटकं संपली. 3 गाड्यांच्या मोबाईलमध्ये 27 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. निहाल गोलंदाजी मार्कावरती आलेला आहे. इथं मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न केला जाईल. कम से कम 6 षटकामध्ये 60-65 प्लस हे टार्गेट असेल, खास करून अगदी टिंगरे सरकार संघाचं धानोरी संघाचं. त्या टार्गेट पर्यंत पोहोचलं जाईल की नाही ते आपल्याला पाहायचंय, कारण इथं मन घट्ट करावं लागेल. इथं खचून चालणार नाही. अटल बिहारी वाजपेयींचं एक सुंदर अशी 4 पंक्ती आहे. खास अटल बिहारी वाजपेयी साहेबांचे जे आहेत खूप काही शिकून जातात. खूप चांगला अर्थ त्या पंक्तींचा आहे. या दरम्यान पॉईंटच्या दिशेने चेंडू खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती असेल. एक धाव तर आली. दुसरीचा प्रयत्न केला जाईल आणि पाहता पाहता या 2 धावा आरामशीर त्याच्या पळून पूर्ण केल्या गेल्या. धापलेकर धावसंख्या 29 धावा. 29 रन, लॉस ऑफ 3 विकेट्स इन 4th ओव्हर प्रोग्रेस. 4 ओळी अतिशय सुंदर आहेत वाजपेयी साहेबांच्या. त्याही प्रमाण आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल निहाल. परत एकदा उलटा चेंडू हळुवारपणे या दरम्यान जो खेळून काढला जातोय, कारण धोका पत्करत नाहीये. पहिल्याच अगदी 3 षटकांमध्ये 3 फलंदाज बाद झाल्यामुळे आता पूर्णपणे या षटकामध्ये सेट होण्याचा प्रयत्न केला जाईल आणि त्यानंतरच्या 2 षटकात आक्रमण केलं जाईल हा कदाचित प्रयत्न असेल हा अनुराग मोहितेचा. दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय दिलीप वर्मा आतापर्यंत 5 वरती खेळतोय. 5ही सिंगल आहेत. इथं चेंडू बॅट वरती आला नाही. चेंडू पूर्णपणे डॉट. चेंडू निर्धाव असणार आहे की छोटे मन से कोई बड़ा नहीं होता. 4 पंक्ती आहे की छोटे मन से कोई बड़ा नहीं होता और टूटे मन से कोई खड़ा नहीं होता. तुटलेलं मन कधीच उभं राहू शकत नाही, ते जिंकू शकत नाही. मन घट्ट असावं लागतं, बळकट असावं लागतं. मनावरती बरंचसं काय अवलंबून आहे. यावेळेस हा चेंडू परत एकदा निहालचा लाचा वाप सोडून दिला दिलीप वर्माने. समजू शकला नाहीये दिलीप. निर्धाव चेंडू या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय. निहालची गोलंदाजी आपण जर पाहिली तर 4 चेंडू आतापर्यंत निहालने टाकलेत. 3 धावा फक्त खर्च केल्यात निहालने. सूर्यप्रकाशचा परत एकदा फटका. लॉंग ऑनला चेंडू खेळून काढला जातोय. प्रथमेश गोसावी चेंडूवरती येईल. एक धाव तर आली. क्षेत्ररक्षण थोडासा खराब होतोय, त्याचा पुरेपूर फायदा आणि त्या दरम्यान मिळत आहे त्यात तब्बल 2 धावा. तिसरीचा प्रयत्न केला गेला नाही कारण चेंडू खूप दूरवरती नव्हता. 2 धावा येतील. धापलक 2 ने पुढे जाईल आणि धापलकावरती धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते ती आता 32 या धावसंख्येवरती. 32.
रिलीफसाठी परत एकदा गोलंदाज निहाल आणि यावेळेस मात्र चेंडू कव्हरला हवेत असेल आणि इथं धक्का क्रमांक 4 4 बाद 32 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता सागर भोले अर्थात ली हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दरम्यान आपल्याला पाहायला मिळणार आहे. पाहूया काय करामत इथून पुढे मात्र उर्वरित 2 षटकांमध्ये कशा प्रकारची करामत केली जाईल, कारण वास्तविक पाहता ही दोन्ही फलंदाज आता आक्रमक आहे. ली असेल अनुराग मोहिते असेल, हे दोन्ही फलंदाज अतिशय आक्रमक असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आता राहिलेल्या 12 चेंडूमध्ये किती धावा बनवत आहेत ते आपल्याला पाहायचे. निहालने करामत केली, निहालने धावा खर्च केल्या फक्त 5 आणि एक महत्वाचा फलंदाज दिलीप वर्मा जो सेट झाला होता त्याला परतावं लागले. सर्वाधिक मोठी खेळी आपल्याला पाहायला मिळाली विपुल खैरेची. 1 षटकार 1 चौकार त्यांनी खेळला, 12 धावा बनवत तो बाद झालाय. तर 7-7 धावा या कृष्णा पवार आणि त्याचबरोबर दिलीप वर्मा यांच्या मात्र ज्या पाहायला मिळाल्या. तर तोच दुसऱ्या षटकासाठी वैभव आलेला आहे. 2 षटकं प्रथमेशने टाकली, 2 षटकं वैभवने टाकली, तर शेवटच्या षटकासाठी एक नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. या दरम्यान सुरेख प्रकारचा फटका कॅप मध्ये चेंडू आणि चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. 1/4 रन चौकार लीच्या बॅट मधून. लीच्या बॅटमधून आपण पाहिले अगदी एक चौकार आला, पण त्यानंतरचा चेंडू बॅट वरती आला नाही. आणि काय झालं, पप्पूच्या हातामध्ये चेंडू आला नाही, फिके सुद्धा खराब. वारंवार क्षेत्ररक्षण दरम्यान खराब होताना पाहायला मिळते. तिसरीचा प्रयत्न केला जाईल, जिथं एकही धाव नव्हती तिथं 22च्या रूपाने साच बाच और ये ताच 3 धावा येताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. आणि धावफलकावरती धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल ती आता 39 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रथमतः फलंदाजी करत असताना टिंगरे सरकार धानोरी. एक चूक झाली, चेंडू हातात आला नाही. दुसरी चूक झाली, ओव्हरथ्रो झाला. तिसरी चूक झाली, चेंडू बॅकअप करताना चेंडू हातामध्ये आला नाही. आणि या 3 चुकांमुळे 3 धावा पाहायला मिळाल्या. आणि इथं चेंडू काय बॅटवरती येताना पाहायला मिळत नाही. प्रयत्न केला होता अनुराग मोहितेने, परंतु वैभव आपण जो पाहतोय तोही कच्च्या गुरुचा चेला नाहीये. त्याच्या बॅट त्याच्या समोर असणारा जो काय फलंदाज आहे त्याच्या आता जी बॅट आहे त्या बॅटचा आणि बॉलचा मिलाप तो होऊ देत नाहीये. अचूक टप्प्याची गोलंदाजी या दरम्यान अगदी आपल्याला पाहायला मिळते. आणि हा ही चेंडू तेज तर्रार. अगोदरचा चेंडू चेंज ऑफ पेस होता, पण त्यानंतरचा चेंडू पा बंदुकीतून गोळी सुटावी असा तेज तर्रार चेंडू निघून गेलाय. वैभव वसव जो या दरम्यान आपण पाहतो गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकात वैभवने धावा ज्या खर्च केल्या होत्या त्या 13 धावा खर्च केल्या होत्या, पण यावेळेस सध्या आपण पाहतोय अचूक टप्प्याची गोलंदाजी वैभव वसवची. आणि या दरम्यान मात्र चेंडू पोहोचेल मिड विकेटला सीमारेषेच्या बाहेर. सिंहगड करंडकाचा एक खेळलेला खणखणी षटकार. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आता शेवटच्या षटकासाठी हॅलो हॅलो
मयूर मते आपण पाहतोय जो गोलंदाजी मार्कवरती आलाय. पाहूया मयूर कशा प्रकारची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये या दरम्यान जो करणार आहे. शेवटचं षटक आपण पाहतोय जो मैदानाच्या आतमध्ये आता मयूर गोलंदाजी मार्कवरती आलाय. मयूर मते आणि स्ट्राईकला असेल सागर. सागर भोले अर्थात ली येरवड्याचा असणारा हा खेळाडू. या दरम्यान एकाच हाताने चेंडू खेळलाय. इथं चेंडू हातामध्ये आला नाही आनंदच्या आणि इथं एक धाव येताना आपल्याला जी पाहायला मिळाली. धापलकावरती धावसंख्या निश्चितप्रमाणे या दरम्यान जी पुढे जाईल. धापलकावरती धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते 46 धावा. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये या दरम्यान आपल्याला जे पाहायला मिळते. एक षटकार जो खेळला गेला होता याच्या अगोदर जो वैभवला अनुराग याच्या बॅटमधून तोच अनुराग आता स्ट्राईकला. परत एकदा बिघीड केलाय परंतु इथं क्षेत्ररक्षक दत्ताच्या डोक्यावरून चेंडू पोहोचेल फाईन लेगला सीमारेषेच्या बाहेर. षटकार. बॉल द्या. बॉल बॉल मैदानाच्या आतमध्ये जाणं गरजेचं आहे. बॉल खूप दूरवरती गेलाय त्यामुळे कदाचित चेंडू आता बदलला जाईल. अनुराग खूप आक्रमक होताना जो पाहायला मिळालाय. पाहूया काय करामात मैदानाच्या आतमध्ये दरम्यान केले जाईल. 2 षटकार लागोपाठचे आलेत अनुरागच्या बॅटमधून आणि यावेळेस अगदी आपण पाहतोय मयूर मतेचा हा भन्नाट वेग जो पाहायला मिळालाय जो अनुरागच्या बॅटवरती चेंडू येऊ शकला नाही. धापलक अगदी आपण पाहूया अर्धशतक संघाचं केव्हाच पूर्ण झाले. धापलकावरती धावसंख्या जी आहे ती 52 धावा 52 रन या दरम्यान आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. 52 वरती धापलक आहे. मयूर मतेच्या रूपानं षटक क्रमांक शेवटचा आहे आणि शेवटच्या षटकातले चेंडू बाकी आहेत ते अजूनही 3 चेंडू मयूरचे या दरम्यान आपल्याला जे बाकी असलेले पाहायला मिळत आहेत. पुढे सरसा चेंडू खेळला जातोय. गॅपमध्ये चेंडू काऊ कॉर्नरला चेंडू पोहोचला गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. क्षेत्ररक्षण खराब झालंय आणि चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. आणि या दरम्यान क्या बात है, क्या बात है. खिलाड़ी फिर से एक बार दर्शक बन गए. बेहतरीन स्ट्रोक और 6 रन. थँक्यू. गेली 2-4 वर्षापासून फलंदाजीतील चमक पाहता ज्याच्या बॅटमधून षटकार आणि चौकारांची आतिषबाजी होते आणि आतिषबाजी झाल्यानंतर ज्याला फलंदाजीतली म्हणली जाते आग कारण त्याचं नाव आहे अनुराग. असा असणार अनुराग. टोटल स्कोर अब तक 56 वरून धापलक पुढे जाऊन पोहोचलाय 62. 62 धावा. आपण एक अंदाज निश्चितप्रमाणे सांगितला होता. ओ यावेळेचा चेंडू अतिशय सुरे टाकला जाईल. वाईट बॉल. चेंडू उजव्या बाहेर आहे. खराब चेंडू आहे. धापलक वाढेल. संघाची धावसंख्या 63 रन. त्रेसष्ट वरती धापलक
या दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळेल गोलंदाज तयार. यावेळेस परत एकदा आपण पाहूया की आतमध्ये चेंडू दोघांच्या मधून चेंडू या दरम्यान सीमारेषेच्या बाहेर पोहोचेल आणि टोटल स्कोर आपण जर पाहिला टिंगरे सरकार यांची फलंदाजी झाली बहारदार आणि धावफलकावरती धावसंख्या बनवल्या गेल्या टोटल 67. टार्गेट नियाज 11 साठी असेल 68. आपण पाहूया अनुराग मोहिते याची वैयक्तिक कामगिरी जर आपण पाहिली तर त्याच्या बॅटमधून 3 षटकार आले, 2 चौकार आले, 2 सिंगल आल्यात आणि 1 डबल निश्चितप्रमाणे येताना आपल्याला जे पाहायला मिळाली आणि जवळपास त्याने आपल्या संघासाठी 30 धावसंख्येची खिळी 30 धावा अनुराग मोहितेच्या आहेत. संघाच्या 67 आहेत त्यातल्या 30 एकट्या अनुराग मोहितेच्या आहेत. ज्याला फलंदाजीतील आग म्हटलं जातं तो अनुराग आहे. त्याची आपण चर्चा मगाशी करत होतो. यश मैदानाच्या आतमध्ये जायचं नाही, मैदानाच्या बाहेर या यश. थँक्यू यश राजे. याच्यानंतरचा महेश सर जो सामना होणार आहे RCC नाशिक विरुद्ध जय गणेश सांगवी. चला हॅलो. जय गणेश सांगवी विरुद्ध RCC दोन्ही करणाऱ्यांनी यायचंय. आघाडीची जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जी पोहोचली गेलेली आहे त्याच्यामध्ये स्ट्राईकला जो फलंदाज आलेला आहे तो आहे आकाश काळे आणि त्याच्या जोडीला फलंदाज आपण पाहतोय तो आहे
पप्पू रामगुडे. तर पहिलं षटक विपुल खैरे, 36 चेंडू आणि टार्गेट आहे 68 धावसंख्येचं. आणि पहिला चेंडू हळूवारपणे या ढकलून दिलाय. क्षेत्ररक्षक अगदी चेंडूवरती आलाय, वाऱ्याच्या वेगाने चेंडूवरती येतोय, एकच धावील आणि आकाश एका धावसंख्येने आपलं खातं खोलतोय. खातं खोललं जाईल नियाजी 11 संघाचं 68 धावसंख्येचा पाठलाग करत असताना. सामना खूप महत्वाचा आहे, नॉकआउट फेरी आहे, लीग पद्धत नाहीये. इथं जिंकणारा संघ पुढच्या फेरीत, पराभूत झालेला संघ स्पर्धेच्या बाहेर. संघ नाही, फक्त प्लेइंग 11 नाही, त्या संघात खेळणारे 15चे 15 खेळाडू परस्पर्धेमध्ये पराभूत झाल्यानंतर इथं दिसणार नाही. दिसतील पण प्रेक्षक म्हणून दिसतील, खेळताना पाहायला मिळणार नाही. हे नियम आहेत. रिव्ह्यू बीमर आणि LBW यासाठीच फक्त रिव्ह्यू आहे संघांसाठी, अदरवाईज रिव्ह्यू तुम्हाला मिळणार नाही. आणि पंचांना जर कुठं प्रॉब्लेम आला, पंचांना जिथं जिथं वाटेल तिथं तिथं रिव्ह्यू दिला जाईल, पण तो फक्त पंचांसाठी असेल. थर्ड अंपायर या दरम्यान हलक्या हाताने चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न, धावबाची संधी, पण काय झालं इथं चेंडू हातामध्ये आला नाही. कृष्णा पवार मानो की हातो पे मक्खन लागाव, घी लागाव, हाताला तेल लागले की काय म्हणून चेंडू हातात आला नाही, चेंडू सटकला गेला. पप्पू रामगुडे वाचला गेलाय असं आपण म्हणूया. जीवदाने पप्पूला परत एकदा विपुल तयार. हलक्या हाताने चेंडू परत एकदा त्याच दिशेने तो खेळून काढला जातोय. क्षेत्ररक्षक दूरवरती असेल, एक धाव तर आली, दुसरीचा प्रयत्न केला गेला नाही. इथं एक सिंगल परत एकदा येईल. धापलकावरती धावसंख्या ओके. बंदरसाठी आपण पाहतोय पंचांनी इथं रिव्ह्यू घेतलाय. तिसऱ्या पंचाकडे मात्र हा निर्णय आला, इथे नो बॉल आहे की नाही हे मात्र पाहिलं जाते. नो बॉल आहे, नो बॉल आहे विपुलचा. थोडासा डाऊट वाटला पंचांना आणि इथं नो बॉल, एक सिंगल +1 अशा टोटल स्कोर 4. आणि पुढचा चेंडू पप्पू रामगुड्यासाठी फ्री हिट असणार आहे. पप्पू रामगुडीला फ्री हिट येणं म्हणजे दुग्ध शर्करा योग खास पप्पूसाठी. दुधात फक्त साखर नाही, त्याच्यामध्ये बदाम केशर सगळं आहे, पण त्याचा फायदा होणार का, झालाय. आणि चेंडू पोहोचलाय स्क्वेअर लेगला, सीमारेषेच्या बाहेर. सिंहगड करंडकाचा खणखणी षटकार चेहरा. फ्री हिटचा बॉल इतका दूरवरती पोहोचलाय, सरळ या मैदानाच्या बाहेर जाऊन पोहोचलाय, त्यामुळे इथं नवीन चेंडू आता घेतला जातोय. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एक षटकार, अजून एक नवीन चेंडू द्या. एक षटकार या दरम्यान आपल्याला येताना जो पाहायला मिळालाय, पप्पू रामगुडेच्या बॅटमधून धावफलकावरती धावसंख्या दुहेरी अंकात धावफलक जाऊन जे पोहोचलाय, धावफलकावरती धावसंख्या जी आहे ती आता 10 धावा आणि एकूण चेंडू टाकून झाले ते फक्त 3. 3 चेंडू मध्ये विपुल खैरे याला 10 धावा खर्च होताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. आपण पाहतोय इथं मैदानाच्या आतमध्ये तशी गोलंदाजांचा तोफखाना आहे. विपुल खैरे आहे, विजय खडके आहे, राजेश सोरटे आहे, रोहन खरासारखा एक छोटा खेळाडू निश्चितप्रमाणे डाव्या साईडला हा तिकडे 3 चेंडू झालेले आहेत. पहिल्या चेंडूवरती आकाश कळेने एक सिंगल घेतली, दुसऱ्या चेंडूवरती पप्पू रामगुडे वाचला गेला होता, तिथे एक सिंगल आली, तिसऱ्या चेंडूवरती आकाश कळेने सिंगल घेतली. उजव्या साईडला हा तिथेच. आता ते कन्फ्यूज आहेत, त्यांच्या उजव्या बाजूला की आपल्या उजव्या बाजूला. हा झाडामध्ये चेंडू आहे, सापडलाय की पहा तिथे. तोपर्यंत इकडे सामना आपण सुरू करू. 10 धावा आहेत, 3 चेंडू या दरम्यानचे झालेले आहेत. गोलंदाज तयार, गोलंदाज मार्कवरती, पंचांना बार करून. यावेळेचा चेंडू उजवी वेष्टीच्या 12 असेल, व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आपल्याला पाहायला मिळेल. इलेव्हन रन
11 वरती धापलक जाऊन जे पोहोचलाय 68 धावसंख्येचा पाठलाग आहे. विपुल टू पप्पू. ओ या दरम्यान अगदी परत एकदा चेंडू उजव्या वेष्टीच्या बाहेर. वाईट बॉल लागोपाठचा दुसरा वाईट. विपुल खैरे थोडासा महागडा ठरताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत विपुल खैरेने चेंडू टाकलेत फक्त 3 धावा खर्च केल्यात 12. पाहूया हलक्या हाताने चेंडू या दरम्यान अगदी खेळून काढण्याचा प्रयत्न केला जातोय. रोहन अगदी त्या ठिकाणी अगदी क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय. तिथं 1 धावेल. धापलक एकडे पुढे जाईल. धापलकावरती धावसंख्या 13 धावा धापलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 13 रन 13 वरती धापलक. आकाश काळे अजूनही शांत आहे. एक उभरता खेळाडू आहे. पुणे शहरातला, पुणे सिटीतला, पुणे जिल्ह्यातला द रायझिंग स्टार म्हणून आकाश काळेकडे जे पाहिले जात आहे. विपुल फुलटा चेंडू इथं गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. अनुरागच्या आता चेंडू पोहोचला जाईल. तिथं एक सिंगल येईल आणि एका सिंगलच्या रूपाने धापलक पुढे जाऊन पोहोचेल. तो आता 14 वरती 3 चेंडू आतापर्यंत आकाश काळे खेळलाय. 3ही चेंडूवरती सिंगल घेतली गेली. या 3ही धावा येत असताना हे 3ही चेंडू अनुरागकडे चाललेले. दोन वाईड 1 नो असे एकूण 9 चेंडू टाकलेत आणि 9 चेंडूमध्ये धावा खर्च केल्यात त्या एकूण 15 धावा. पहिल्या षटकात विपुल खैरे याला ज्या खर्च झाल्यात तर आता नवीन गोलंदाज मार्कवरती येईल राजेश सोरटे. खूप मोठं नाव आहे राजेश सोरटेचं. पुणे जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या यादीत आयकॉनच्या खेळाडूंच्या लिस्टमध्ये या खेळाडूचं नाव असतं राजेश सोरटेच. कित्येक स्पर्धेमध्ये राजेश सोरटेला मागणी असते की आमच्या संघामध्ये तुम्हाला खेळायला जमेल का. लीग पद्धत ज्या ज्या ठिकाणी खेळली जाते, प्रीमियर लीग क्रिकेटच्या स्पर्धा ज्या ज्या ठिकाणी अगदी घेतल्या जातात 15 त्या स्पर्धेमध्ये मागणी असते ही राजेश सोरटेसाठी. राजेश सोरटे आपण पाहतोय जो आता गोलंदाजी मार्कवरती आणि काय करामत करणार राजेश सोरटे. इथं राजेश सोरटेला इथं धावसंख्येवरती आळा मात्र ठेवावा लागणार आहे. कारण पहिल्या षटकात अगदी 15 धावा तर आल्यात. राजेश सोरटे या षटकात कमीत कमी किती धावा देतोय ते आपल्याला पाहायचंय. पण इथं जर राजेश सोरटेला कदाचित इथून पुढे एक 10-12 धावा जर आल्या तर सामन्यावरती चांगली पकड असेल ती नियाज 11 संघाची. हलक्या हाताने चेंडू पाय इसे काय ते टेम्परेमेंट. पप्पूने जी काय डोक्यावरती कॅप परिधान केलेले त्या कॅप आणि त्याचबरोबर डोक्याच्या मध्ये एवढ्या थंडीत सुद्धा कदाचित त्या दोघांच्या मध्ये बर्फाचा तुकडा असेल. एवढ्या थंडीत सुद्धा इतकी शांतता, इतकं टेम्परेमेंट शांत आहे. एक संयमी खेळी या दरम्यान आपल्याला जी पाहायला मिळते. संयम सगळ्यात महत्वाचा लागतो क्रिकेटमध्ये. क्रिकेट याची एक परिभाषा थोडीशी वेगळी आहे. राजेश तयार. हलक्या हाताने चेंडू खेळलाय परंतु क्षेत्ररक्षक जवळपास कोणताच नव्हता. परत एकदा आकाश एक सिंगल घेतोय. आकाशने 4था चेंडू खेळलाय, 4थी सिंगल घेतली. धापलकावरती धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल ती आता 17 या धावसंख्येवरती धापलक आपल्याला पाहायला मिळते. 17 रन विदाउट लॉस. आतापर्यंत जेवढे चेंडू टाकलेत त्या प्रत्येक चेंडूवरती धाव आलेली आहे. नोबलवरती सुद्धा धाव आली. प्रत्येक चेंडूवरती धाव आल्यात. फुलटा चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. अनुरागच्या हातात चेंडू आलाय. तिथे एक सिंगल येईल आणि एका सिंगलच्या रूपाने धापलक पुढे जाऊन पोहोचेल. तो 18 या धावसंख्येवरती धापलक आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईट पॅन्ट कंपल्सरी या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते.
15 खेळाडूंची यादी, प्रत्येक संघासाठी आकर्षक असणारे टी शर्ट्स, वेगळ्या वेगळ्या रंगाचे टी शर्ट्स निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि इथं एक आयोजन नियोजन आणि त्याही पेक्षा शिस्तप्रिय क्रिकेटची स्पर्धा म्हणून या करंडाकडे पाहिले जात. आणि या दरम्यान आकाशच्या बॅट मधून चेंडू, यावेळेस आकाश आक्रमक झाला पण स्वतःला वाचू शकला नाही. पहिला फलंदाज बाद, पहिला धक्का बसला जाईल नियाझी 11 या संघाला. धापालकावरती धावसंख्या 18 धावा, 18 धावसंख्येवरती पहिला फलंदाज बाद. थोड्याच वेळा ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांचं आगमन होणार आहे, आमच्या जुन्नर तालुक्याची शान, जुन्नर तालुक्यातून मुंबई या ठिकाणी स्थायिक झाल्यानंतर क्रिकेट खेळता खेळता समालोचन क्षेत्रामध्ये पदार्पण आणि मराठीमधून समालोचन करता करता मराठी भाषेचं प्रभुत्व मिळवत अक्षरशः दुबई पर्यंत मराठी आवाज ज्यांचा घुमला त्या आदरणीय चंद्रकांत शेट्टे सर, चंदू सरांचं अगदी 5 मिनिटांमध्ये या ठिकाणी आगमन होणार आहे. दुसऱ्या बाजूने आरसीसी नाशिक आणि जय गणेश सांगवी या संघाच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण महेश सरांशी ताबडतोब संपर्क साधायचा. ही विनंती असेल आपल्याला. आरसीसी नाशिक आणि जय गणेश सांगवी. नवीन फलंदाज आनंद, हलक्या हाताने चेंडू या दरम्यान आनंदने खेळून काढला जातोय. रोहन परत एकदा चेंडूवरती येईल, तिथे एक सिंगल आली, धापलक एकाने पुढे जाईल. धापलकावरती धावा संख्या 19 धावा धापलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आनंद चव्हाण खूप आक्रमक असणारा खेळाडू आहे. आता नुकत्याच चार्ली स्पोर्ट्स क्लब आयोजित क्रिकेटची स्पर्धा जी संपन्न झाली होती पुनवळे जांबे या ठिकाणी स्पार्क क्रिकेट ग्राउंडवरती, त्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये चॅलेंजर्स 11 या संघाने पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक पटकवलं आणि त्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ दी सिरीजचा किताब ज्याला मिळाला तो आहे आनंद चव्हाण. कालही सांगवीच्या पीडब्ल्यूडीच्या मैदानावरती ज्या जय गणेश सांगवी क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे, पलीकडे एक 4 व्हीलर आहे, तिची काच निश्चितप्रमाणे फलंदाजाला थोडीशी त्रासदायक ठरते. दत्ताच्या आणि त्यांनी ठरवले 1-2 खेळाडू आता तिथे उभे राहतील जेणेकरून आता साईड स्क्रीनची जागा ते निभवत आहेत. गाडी तर लवकर निघणार नाही कदाचित असं वाटतंय, म्हणून काही खेळाडू आता तिथे उभे राहिलेत जेणेकरून फलंदाजाला त्रास होणार नाही. या दरम्यान फाईन लेगला चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न, शतरक्षक चेंडूवरती आलाय, तिथं वजीर शेख चेंडू कव्हर करेल, एक सिंगल येईल आणि एका सिंगलच्या रूपाने धापलक पुढे जाऊन पोहोचेल. तो आता 20 या धावसंख्येवरती एक फलंदाज बाद आहे आकाश काळे याच्या रूपानं. इथं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय षटक क्रमांक आता संपलं जाईल. दुसरं 2 षटकांच्या समाप्तीनंतर एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 20 धावा या दरम्यान आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. शांत प्रकारचं अगदी वातावरण आहे. अशांत कशा प्रकारे केलं जाईल या ठिकाणी चंद्रकांत शेट्टे सर, चंदू सरांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. चंदू सरांचे मी मनपूर्वक स्वागत करतोय. सिंहगड करंडाकामध्ये आपण उपस्थित झालात आणि मला आज सरप्राईज दिले कदाचित महेश सरांनी. म्हणजे इथं येईपर्यंत मला सांगितलं नव्हतं माझ्या समेत आज कोण असणार आहे. इथं आल्यानंतर मला कळलंय की माझाच मोठा भाऊ येतोय. म्हणलं क्या बात आहे. चंदू सरांचं मी मनपूर्वक स्वागत केलं, हार्दिक हार्दिक स्वागत करेन. विजय खडके हा नवीन गोलंदाजी मार्कावरती असेल.
इथं आपण पाहतो एक सिंगल जी घेतली जाते धाबलक एकीने पुढे जाईल. धाबलकावरती धावसंख्या जी आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचणार ती आता 21 वरती धाबलक. तिसरं षटक विजय खडके याच्या रूपाने जे सुरू झालेले. आनंद चव्हाण याच्यासाठी एक बक्षीस आले. शिरसाट स्पोर्टचे ओनर आदरणीय अंबादास शिरसाट यांच्या वतीने बक्षीस आलेलं आहे. आनंद चव्हाण जर या पूर्ण इनिंग मध्ये जर 4 षटकारी खेळत असेल तर आनंद चव्हाणला 1100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. जर टोटल इनिंग मध्ये 4 षटकार आनंद चव्हाण खेळत असेल तर 1100 रुपयाचं प्राइज. शिरसाट स्पोर्टचे ओनर पाथर्डी अहमदनगर जे आता लोहगाव एअरपोर्ट वरती मात्र ज्यांचं खूप मोठं काम आहे ते अंबादास शिरसाट यांच्या वतीने 1100 रुपयाचं प्राइज असेल. जाव्या मैदानाच्या आतमध्ये 21 वरती धावफलक आहे. 67 धावसंख्या बनवल्यानंतर 68 धावसंख्यांचा पाठलाग नियाजी 11 या ठिकाणी करताना पाहायला मिळतोय. विजय हलक्याने चेंडू परत एकदा खेळून काढण्याचा प्रयत्न. शतरक्षक चेंडूवरती आलाय तिथे एक सिंगल येईल. धापलक एकडे पुढे जाईल. धापलकावरती धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते ती आता 22 धावा धापलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 22 रन 22 वरती धापलक जो आहे. सकाळचं सत्र आपण पाहतोय. सकाळच्या सत्रातला हा सामना आहे. दोन्ही संघ अतिशय ताकदवान आहेत. दोन्ही संघांकडे पाहता इथं आता कोण कोणावरती मात करणार तेही आपल्याला पाहायचे आणि अगदी शांतता निश्चितप्रमाणे या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. अनुराग मोहितेची फलंदाजी आपण जी बहरलेली पाहिली त्यानंतर वातावरण थोडंसं अशांत झालं होतं पण तदनंतर सिंगल डबल वरती जास्तीत जास्त भर नियाजी 11 संघाचा पाहायला मिळाला. इथं चेंडू हवेत असेल वजीर की बबन. इथं पप्पू रांगोडेला परतावं लागेल. धक्का क्रमांक दुसरा 2 बाद 22. RCC नाशिक आणि जय गणेश सांगवी संघाला विनंती असेल आपण या ठिकाणी संपर्क साधायचा आहे. या ठिकाणी एक पाकिट सापडलेलं आहे आमच्या सागर सरांकडे आहे. ओमकार दादा थोरात असं या व्यक्तीचं नाव आहे. तर आधार कार्ड आहे ड्रायव्हिंग लायसन्स आहे पूर्ण पाकिट या ठिकाणी सापडलेलं आहे. तर आपण इथं येऊन ते घेऊन जायचे. ओमकार दादा थोरात आयोजकांकडे आहे. विजय खडके आपण पाहतोय नॉट्रॅकच्या बाजूला आपण पाहतोय. पूर्ण मैदानाची माहिती घेत घेत इथपर्यंत पोहोचले आमचे दादा गायकवाड. दादा आपलंही मनपूर्वक स्वागत. शब्दाला जागणारा माणूस सर गुड मॉर्निंग. यात्रा अगदी आपण पाहतोय हलक्या हाताने चेंडू खेळला जाईल अगदी ललितच्या बॅट मधून. तिथं एक सिंगल आली दुसरीचा प्रयत्न केला गेला नाही. एक सिंगल येईल. एका सिंगलच्या रूपाने दाबले पुढे जाऊन पोहोचेल तो आता 23 या 24 या धाव सेकंड वरती 24 या धाव सेकंड वरती या दरम्यान आपल्याला धाबलक जो पाहायला मिळतोय. 2 फलंदाज बाद आहेत. नवीन फलंदाज आपण बघतोय सूरज मात्राळे जो आले तो नॉन ट्रॅकच्या बाजूने. स्ट्राईकला आनंदचा भाड आहे. विजय खडके तयार. फुलटा चेंडू इथे मात्र पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण लाच बाब केलं जाते. एक सिंगल येईल आणि एका सिंगलच्या रूपाने धाबलक पुढे जाऊन पोहोचेल तो आता 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 25 धावा. समीकरण एकदा आपण पाहूया. राहिले चेंडू 18 आणि 18 चेंडू मध्ये 43 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. सामना खूप रंगतदार अवस्थेत त्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. इथं जिंकण्यासाठी 18 चेंडू मध्ये 43 धावाच्या बनवायच्यात आणि बनवत असताना मात्र खूप मोठे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करावे लागणार आहेत नियाजी 11 या संघाला. कारण पहिलाच सामना आहे. मानाचा करंडक म्हणून अगदी ज्या करंडकाकडे पाहिले जातो तो सिंहगड करंडक आहे. नावात खूप मोठा ताकद आहे. ज्याचं नावच आहे सिंहगड. आधी लग्न कोंढाण्याचं मग माझ्या रायबाच. कोंढाण्या किल्ल्याचं नामकरण झालं. गड आला पण सिंह गेला आणि मग या गडाला नाव दिलं गेलं.
सिंहगड. त्याच गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या क्रिकेटच्या स्पर्धा आपण ज्या पाहतोय. नवीन गोलंदाजी मार्क होती राजेश सोरटे. तो इतिहास आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच माझा प्रयत्न राहील. राजेश सोरटे तयार. 18 चेंडूमध्ये 43 बनवायचे आहेत. स्ट्राईकला असेल तो मात्र आनंद चव्हाण. ओ जोरदार तर बॅट फिरवली. चेंडू बॅटवर त्याला नाही. चेंडू डॉट असेल. चेंडू निर्धाव असेल. शेवटचे 17 चेंडू शिल्लक. 17 चेंडूत बनवायचे 43 धावा. जय गणेश सांगवी RCC नाशिक इथं संपर्क साधा. RCC नाशिक मला तर रवी आयरे आलेले आहेत. RCC नाशिक संघाने संपर्क साधलाय. फोटो सेशन करण्यासाठी टोटल टीमने या ठिकाणी यायचंय. RCC नाशिक संघाला विनंती असेल टोटल टीमने इथे फोटो सेशन साठी यायचं आहे अशी विनंती असेल. इथं चेंडू पूर्णपणे हवे. झेल झाला आणि इथं फलंदाज बाद झालाय आनंद चव्हाण. याच्यासाठी अंबादास शिरसाट यांनी 1100 रुपयाचं प्राइज लावलं गेलं होतं. 4 षटकार त्यांनी इनिंग मध्ये खेळले तर 1100 रुपयाचं प्राइज होतं ते मात्र गमावलंय. बाद. टोटल स्कोर जो है तो 25 धावा. कुल मिला के स्कोर 25 रन है. 3 विकेट के नुकसान पर अभी चौथा ओवर राजेश सोरटे के हाथों में जो दिया. पहले 2 गेंद डॉट और तीसरे बॉल पर आनंद चव्हाण आउट. नया बल्लेबाज आकाश दाभाडे. आपण पाहतोय ज्यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेटच्या स्पर्धा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत ते नगरसेवक आदरणीय हरिदास कृष्णा चरवड साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचे मी मनपूर्वक स्वागत करतो. हार्दिक स्वागत करतो. त्यांच्या समेत सगळ्या मित्रपरिवाराचं मनपूर्वक स्वागत असेल. हार्दिक स्वागत असेल. तुम्ही या परिसरामध्ये आलात तर आजूबाजूला जी केलेली कामं आहेत ती कामं हरिदास चरवड साहेबांच्या माध्यमातून जेवढी कामं झाली ती सगळी तुम्हाला पाहायला मिळतील. ठिकठिकाणी फ्लेक्स लागलेले आहेत. स्वच्छ परिसर आपल्याला पाहायला मिळतोय. एक आदर्श व्यक्तिमत्व ज्यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन नियोजन आपण जे पाहतोय ते आदरणीय हरिदास कृष्णा चरवड साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. नगरसेवक साहेब घरच्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये घरच्या मैदानावरती घरच्या माणसाकडून झालेलं तुमचं स्वागत आहे. आपण या ठिकाणी उपस्थित झालात. आपलं सिंहगड करंडकामध्ये मनपूर्वक स्वागत. हार्दिक स्वागत आहे. टोटल स्कोर जर आपण पाहिला 5 चेंडू एकही धाव खर्च केली नाही राजेश सोरटेने. एक फलंदाज बाद केलाय आणि इथं पंचांकडे अपील करता करता इथं एक धाव आली आणि मिडल ओव्हरचं जे काय स्वप्न होतं ते मात्र स्वप्न धुळीला मिळालं असं आपण म्हणूया. परंतु गोलंदाजीला अजबाब झाली. 4 षटकं संपली. धापल्यावरती धावसंख्या 26 धावा आहेत. राहिले चेंडू 12 आणि बनवायच्या आहेत त्या 42 धावा. 12 चेंडूमध्ये 42 धावा अजूनही जिंकण्यासाठी ज्या बनवायच्या आहेत. चरवड साहेबांची समिती आलेल्या सगळ्या मित्रपरिवाराचं मनपूर्वक स्वागत. हार्दिक स्वागत असेल. बरीचशी ज्येष्ठ मंडळी सुद्धा आपण पाहतो या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित आहेत. आर्थिक राजकीय सामाजिक कृषी औद्योगिक शैक्षणिक कला वाणिज्य विज्ञान क्रीडा कला या क्षेत्रामध्ये ज्यांनी नाव कमवलंय ते सगळे मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले आपल्याला पाहायला मिळतात. रोहन डाऊन द बॉल इथं झेल आणि विजय खडके याला मिळते यश. इथं फलंदाज बाद होईल तो सूरज. थँक्यू महेश सर. नवीन फलंदाज दत्ता पवार
मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मावळ तालुक्यातले दोन्ही खेळाडू आहेत. एक दत्ता पवार आहे आणि एक आकाश दाभाडे फ्रॉम कोटेश्वरवाडी. पाहूया विजय प्रतिदा तयार असेल. हो हलक्या हाताने चेंडू या दरम्यान आकाशच्या बॅटमधून खेळला जाईल पॉईंटच्या दिशेने. एक धावेल धापलक एकाने पुढे जातो की 2 ने पुढे जातोय. या दरम्यान आपल्याला पाहायचंय दुसरी धाव आणि 2 धावा. दीन दहाडे मैदान केंद्र केवी चोरी 2 धावा आल्यात. धापलक या दरम्यान आपण पाहू 2 ने पुढे जाईल. धापलकावरती धावा संख्या आपल्याला पाहायला मिळते ती आता 28 वरती धापलक अजून बनवायच्या आहेत त्या 40 धावा आणि चेंडू बाकी आहेत ते 10 चेंडू आणि 40 धावा. हो हा चेंडू सुरेख इथं पंचांचा बोट आकाशाकडे. आकाश दाभाडेला परतावं लागेल. धक्का क्रमांक 5वा फलंदाज या दरम्यान जो बाद झालाय धक्का क्रमांक 5वा बसला गेलाय. 5 बाद धापलेकर धावसंख्येची 28 धावा. जय गणेश संघाच्या ठिकाणी फोटो सेशन झालेलं आहे. आता पलीकडच्या बाजूला असणारे शिबान सर विनंती असेल शिबान शेख रवी आहिरे सर फोटो सेशन करून घ्या तुमच्या टीमचं की झालंय. चला फोटो सेशन करून घ्या. RCC नाशिक आपल्याला विनंती असेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता मयूर मते हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला होते. बरेच जण चर्चा करत असतील 6 षटकांचा सामना आहे. 67 धावा झाल्यात. 68 धावा आता काही आशा तयार होतील. पण इथं घडलं काय सुरुवातीचं षटक आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या. पण विजय खडके आणि राजेश सोरटेने जी काय गोलंदाजी केली ती अफलातून. या दरम्यान चेंडू हवेत असेल पाहायचंय विजय खडके चेंडू पर्यंत पोहोचणार का. पोहोचलाय परंतु चेंडू हातात आला नाही. जीवदान मयूर मतेला तिथं एक धावील. धापलक एकाने पुढे जाईल. धापलकावरती धावा संख्या 29 धावा धापलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 29 वरती धापलक या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. आमचे सनी तांबोळी सर सुद्धा अगदी लाईव्ह क्रिकेटचा आनंद घेत आहेत. त्यांचे मी मनपूर्वक स्वागत करतो. हार्दिक स्वागत करतो. आमचे उत्तम कुदळे फ्रॉम सनसवाडी रोज ज्या ज्या ठिकाणी क्रिकेटच्या स्पर्धा असतील त्या क्रिकेटच्या स्पर्धेचा आनंद त्यांच्या वेळेत ते घेत असतात. या दरम्यान चेंडू मात्र कलात्मक खेळला गेलाय. कव्हरला चेंडू पोहोचला गेलाय. शतरक्षक चेंडू वरती येईल. तिथं एक धावील. धापलक एकाने पुढे जाईल. धापलकावरती धावा संख्या पुढे जाऊन पोहोचते ती आता 30 राहिले चेंडू शिल्लक आता 7 आणि 7 चेंडू मध्ये 38 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. 7 चेंडू 38. शुद्ध मनाचा माणूस विकास या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचे मनपूर्वक स्वागत. इथं चेंडू पोहोचल्या सीमा रेषेच्या बाहेर 4 रन चौकार आहे. थँक्यू. शेवटच्या षटकामध्ये आता जिंकण्यासाठी ज्या बनवायच्या आहेत त्या 34. 5 षटकामध्ये 34 झाल्यात. एका षटकात 34 बनवायच्या आहेत. आणि क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कित्येक वेळा आपण पाहिले की काही होऊ शकतं. समोर असणारा रोहन खरात गोलंदाज आपण पाहतोय. या खेळाडूने खूप मोठं नाव कमवलेलं आहे. आपल्या गोलंदाजीच्या जीवावरती कित्येक सामने जिंकून दिलेत रोहन खरात. आणि या दरम्यान खोलपट्टा टप्प्याचा चेंडू आपण पाहतोय खेळला जाईल अगदी शॉर्ट फायनलच्या दिशेने. तिथे एक सिंगल आली. शेवटचे चेंडू शिल्लक राहतील आता 5 चेंडू मध्ये बनवायचे 33 धावा. सामन्यामध्ये आता औपचारिकता शिल्लक राहिली की काय. जर कुठल्या प्रकारचा वाईट बॉल नो बॉल जर पडला नाही तर राहिले ते आता चेंडू फक्त 5. बिग हिट केलाय. चेंडू हवेत असेल तोही मैदानाच्या आत. कृष्णा पॉवर डाऊन द बॉल. इथं विकेट. फलंदाज बाद.
रोहनचा हा चेंडू आपण पाहतोय मिड विकेटला खेळलाय खणखणीताचा षटकार. परत एकदा आपण पाहतोय चेंडू पूर्णपणे हवेत. इथं रोहन वाट अ कॅच. नाईस कॉट, ब्रिलियंट कॉट. दत्ताबाद. रायगड का टायगर उस्मान पटेल यांचे मनपूर्वक खूप सारी खेळाडूंची यादी माझ्यापर्यंत आता हळूहळू येईल. दुसऱ्या बाजूने आमचे चंद्रकांत शेट्टी सर आता थोड्याच आमच्याबरोबर अगदी जॉईन होणारच आहेत. चंदू सर, आणि विशेष म्हणजे काय तर मला अभिमान या गोष्टीचा की आमच्या जुन्नर तालुक्याची असणारी शान आणि पुणे जिल्ह्याची असणारी शान म्हणून अगदी चंदू सरांकडे प्रमाणे जे पाहिलं जाते. आणि आता अभिमान अजून एक गोष्टीचे चंदू सर की आज एक सेलिब्रिटी कॉमेंटेटर आमच्या बरोबर जोडले गेले, त्याबद्दल मी मनपूर्वक स्वागत करेन. तर आपण टॉस करणार आहोत. तर मी जे मान्यवर पलीकडच्या बाजूला आहे त्या सगळ्याच मान्यवरांना विनंती असेल टॉस साठी आपण या ठिकाणी यायचे. टॉस साठी RCC नाशिक आणि जय गणेश. आणि दरम्यानच्या काळामध्ये आपण पाहतोय हा सामना सहजरित्या टिंगरे सरकार या संघाने आपल्या खिशामध्ये घातलाय. अभिनंदन टिंगरे सरकार. सो बॅड लक. सॉरी, माफ करा. बरोबर ना. नियाज 11 संघाला मात्र या स्पर्धेच्या बाहेर जावं लागतंय. सो बॅड लक पप्पू रामगुडे टीम. आणि हा सामना इथे टिंगरे सरकार संघाने जिंकलाय. या संघाच्या ठिकाणी हार्दिक हार्दिक अभिनंदन, हार्दिक हार्दिक स्वागत असेल. टॉस होणं गरजेचं आहे. टॉस होणं गरजेचं आहे. चला बोथ कॅप्टन आपण या ठिकाणी ताबडतोब घ्या. बोथ कॅप्टन. जय गणेश आणि त्याचबरोबर RCC नाशिक यांच्यामध्ये हा सामना या दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळतोय. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस निश्चितप्रमाणे करत आहोत. कॉल आहे RCC नाशिकचा टेल. पुन्हा टॉस जिंकलाय. काय निर्णय असेल?